मराठी बोधकथा म्हातारा आणि चोर। मागील भागात आपण पाहिले। आता पुढे काय झाले ते पाहूयात। आता आधी पैसे घेऊ आणि मग म्हाताऱ्याला चांगला धडा शिकवू। ते चोर परसातल्या पत्र्याच्या खोलीत जातात आणि तिथे गेल्यानंतर त्यांना ते मडके दिसते। नक्की तेच मडकं असणार आणि ते त्या मडक्याजवळ जातात। त्यात काहीतरी आहे, मधाचं पोळं। त्या जोडप्याने त्यात मधाचं पोळं ठेवलं होतं। मधमाशा चवताळून बाहेर आल्या आणि त्यांनी चोरांवर हल्ला चढवला। मधमाशांपासून बचाव करण्यासाठी चोर जिकडे वाट दिसेल तिकडे पळू लागले। मधमाशांचे चावे बरे होईपर्यंत चोरांचे काही दिवस फुकट गेले। नंतर ते एका रात्री सूड उगवण्यासाठी पुन्हा परत आले। ते जागे आहेत, दिवा दिसतोय। असू दे, घरातली प्रत्येक किमती वस्तू घ्यायची आणि घर जाळून टाकायचं। असे बोलत बोलत ते चोर त्या घराजवळ आले। हे काय, कुणीतरी रडतंय। बहुतेक ती म्हातारी रडते। अरे रे, तो मला एकटीला सोडून गेला, माझं कुणीच नाही आता। म्हणजे तो मेलाय तर। आम्हाला प्रतिकार करणाऱ्यांचं हेच होतं। ते एकतर आमच्या हातून मरतात किंवा आमच्या भीतीने मरतात। ए म्हातारे, पैसा आणि दागिने कुठे आहेत? कपाटात। पण सांभाळा, माझा नवरा मला वाचवायला थडग्यातून सुद्धा बाहेर येईल। तुला वाचवायला? आता तुझ्या लाडक्या नवऱ्याने आमच्यासाठी काय ठेवलंय ते तरी पाहूया। आणि त्या चोरांच्या मोरक्याने ते कपाट उघडले। भूत भूत, तो बायकोला वाचवायला आलाय, पळा। ते पळतायत बघ, मूर्ख नुसते। तुम्ही त्यांना पार चकवलत, आता ते पुन्हा येणार नाहीत। अशा प्रकारे आपण पाहिले की त्या म्हाताराने त्या चोरांना प्रत्येक वेळी पळवून लावले आणि आता ते पुन्हा येतील असे वाटत नाही। आणि आपली ही कथा इथेच संपवूयात। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।